ओके चला ठीक आहे. वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. यस वेलकम Sital, Sania, then Sanika, Rachna, Aditya, then Sania, Neha, Cynthia, Subodh, okay, Aditya, and the students who are sitting in the offline classes. Okay. तर या ठिकाणी मागच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं एका 2 मिनिटांमध्ये आपण रिवाइज करूया. सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस केलं काय डिस्कस केलं रे मिनिमम व्हॅल्यूज ऑफ द ऍक्सेलरेशन वेलॉसिटीज अँड द डिस्प्लेसमेंट आपण डिस्कस केलं. हा 1 मिनिट फक्त. ओके चला ठीक आहे ऑल सेट आहे. तर या ठिकाणी मागच्या लेक्चर मध्ये आपण राजानो डिस्कस केलं मिनिमम अँड द मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ द वेलॉसिटीज ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट आपण डिस्कस केलं. तर या ठिकाणी काही फॉर्म्युले आलते आणि सगळ्यात शेवटी हा आज थोडं असं का होते. ओके ठीक आहे. तर या ठिकाणी आपण सर्वात शेवटी एक टेबल डिस्कस केला. सर्वांना आठवतंय काय होता टेबल या ठिकाणी मी लिहिलेला आहे. ओके तुम्हाला या ठिकाणी दिसेल बघा. आपण डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनला काय असतं डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशनला काय असतं त्याच्यानंतर वेलॉसिटी ऍट द मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन ऍट द मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन आपण डिस्कस केलं. बरोबर आहे. आता या ठिकाणी मी काय करतो याचा जो टेबल आहे तो मी टेबल बनवतो जेणेकरून तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात आला पाहिजे हा कन्सेप्ट. यस वेअर वॉज द टेबल. यस तर या ठिकाणी तुम्हाला यस टेबल बनावं लागेल. चला ठीक आहे अशा टाइपचा आपला टेबल आहे. या टेबलमध्ये आपण या गोष्टी डिस्कस केल्या अँड दिस टेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर समजा तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे असतील तर हे जे फॉर्म्युले आहेत आता तुम्हाला ते काय सांगतील डायरेक्टली मी तुम्हाला हा काल पण कन्सेप्ट सांगितला होता. जर समजा मॅक्झिमम वेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल त्याच्यानंतर मॅक्झिमम ऍक्सेलरेशन फाइंड आउट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अशा टाइपचे फॉर्म्युले युज करू शकता. ओके त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं काय डिस्कस केलं रे डिफाइन अँड एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. याच्यामध्ये अँप्लिट्यूड ऑफ द एसएचएम काय असतं हा सर डिस्कस केलं बरोबर आहे. आणि जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असतं ना यालाच आपण अँप्लिट्यूड म्हणतोय. ओके बघा डेफिनेशन काय सांगितली होती द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग द लिनियर एसएचएम from its mean position but the displacement should be measured from the always from the mean position. आपण डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासून मेजर केलं आणि याला आपण स्वतःहून नाव दिलेलं आहे अँप्लिट्यूड ऑफ द एसएचएम. ओके हा त्याच्यानंतर या ठिकाणी पिरियड ऑफ द एसएचएम आपण डिस्कस केलं. व्हॉट इज द पिरियड ऑफ द एसएचएम. यस एक कम्प्लीट ऑसिलेशन होण्यासाठी किती टाइम लागतोय. ओके येथे लक्षामध्ये यस आपण पिरियड ऑफ द एसएचएम डिस्कस केलं. तर या ठिकाणी सपोज आपला हा पेंडुलम आहे तर या पेंडुलमला एक कम्प्लीट ऑसिलेशन होण्यासाठी किती टाइम लागतोय याला आपण काय म्हणलं होतं पिरियड ऑफ द एसएचएम म्हणलं होतं. तसंच आपण पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन डिस्कस केलं. रोटेशनल डायनामिक्स मध्ये काय होतं पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन. यस काय होतं व्हॉट इज द पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन. What is the period of the revolution? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे असतं काय बघा एक कम्प्लीट रिव्होल्यूशन होण्यासाठी अरे आपली जी अर्थ आहे हा सर अर्थ आहे ती मला सांगा सनच्या अराउंड घुमत आहे. ओके द अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन म्हणजे अर्थला सन भोवती एक कम्प्लीट चक्कर मारण्यासाठी किती वेळ लागतो याला आपण म्हणतो पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन म्हणतो. ओके तसं या ठिकाणी पिरियड ऑफ द ऑसिलेशन विचारले पिरियड ऑफ द एसएचएम विचारले तर या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट जर ऑसिलेशन परफॉर्म करत असेल तर त्याला किती टाइम लागालाय एक कम्प्लीट ऑसिलेशन होण्यासाठी. बघा या ठिकाणी डेफिनेशन मी लिहून दिलेली आहे. द टाइम रिक्वायर्ड बाय द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग एसएचएम टू कम्प्लीट द वन ऑसिलेशन एक कम्प्लीट ऑसिलेशन होण्यासाठी त्याला किती टाइम लागतोय याला आपण काय म्हणतोय पिरियड म्हणतोय. आणि पिरियडचा आपला फॉर्म्युला आला टी इक्वल्स टू 2 बाय आपण ओमेगा. ओके त्याच्यानंतर आपण ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट ऑफ द के बाय एम घेतलं होतं. के बाय एम आपण कुठून घेतलं होतं रे
फ्रॉम द डिफरेंशियल इक्वेशन ऑफ द लीनियर एसएचएम, हाँ सर d2x/dt², ये आपने कल बोला था, यस बिल्कुल बोला था मैंने. ओके, d2x/dt² प्लस k/m इंटू x विच इज इक्वल टू 0. तर हे ओमेगा स्क्वेअरला आपण काय घेतलं होतं, k/m घेतलं होतं. त्याच्यानंतर ओमेगाच्या ठिकाणी ओमेगाची व्हॅल्यू पुटअप केली आणि t इक्वल टू 2 इंटू अंडर रूट ऑफ द m/k आपला फॉर्म्युला आलता. ओके, आता त्याच्यानंतर ओमेगाचा दुसरा एक फॉर्म्युला येतोय, तो फॉर्म्युला काय येतोय आपल्याला डिस्कस करायचा आहे. ओके, आता याच्यामध्ये दोन फॉर्म्युले कोणकोणते महत्वाचे आहेत बघा. सर्वात पहिल्यांदा हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, तुम्हाला टाइम पिरियड ऑफ द एसएचएम फाइंड आउट करायला सांगतील. ओके, दिस फॉर्म्युला इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक फॉर्म्युला डिस्कस करायचा आहे. ठीक आहे, सॉरी पेन चेंज करतो मी. यस, ब्ल्यू कलरचा आपण पेन घेऊया. तर याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक फॉर्म्युला काय डिस्कस करायचा आहे, ओमेगाचा. आता मला एक गोष्ट सांगा, कोणती गोष्ट सांगता, एफ इक्वल्स टू काय असतं रे, एफ इक्वल्स टू काय असतं, मायनस के एक्स असतं. ओके, एफ इक्वल्स टू काय असतं, मायनस के एक्स असतं, आपण डिस्कस केलं तर. हा सर, त्याच्यानंतर फोर्स इक्वल्स टू काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. ओके, अरे अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन बाबाचा सेकंड लॉज आपल्याला काय सांगतोय, फोर्स इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन असतं. यस, बरोबर आहे सर. अँड विच इज इक्वल टू या ठिकाणी काय येणार आहे, मायनस के अपॉन एक्स येणार आहे. ओके, ही गोष्ट लक्षात तुमच्या. त्याच्यानंतर या ठिकाणी मला सांगा आता कोणती गोष्ट सांगता, यस या ठिकाणी बघा यम अपॉन के, किंवा या ठिकाणी तुम्ही आता काय करा, याला के बाय एम ल्या. ओके, के बाय एम. आता या ठिकाणी यम जो आहे, यम मी इकडे शिफ्ट केलेला आहे. जर समजा या इक्वेशनला मला के बाय एम लिहायचं असेल तर मला काय करावं लागेल राजांनो, या यम ला मला इकडे शिफ्ट करावं लागेल. हा सर, सही बात आहे. देन विच इज इक्वल टू मला या ठिकाणी काय लावावं लागेल, एक्स ला मला इकडे शिफ्ट करावं लागेल. एक्स ला शिफ्ट करा, मग या ठिकाणी काय येणार आहे, ए अपॉन एक्स येणार आहे. ओके, इथे लक्षामध्ये हा मायनस साइन आहे ती गोष्ट विसरून जा, कारण की मायनस म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन असतं. कारण की रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एफ इक्वल टू मायनस के एक्स आपण जे इक्वेशन बघितलं होतं, याच्यामध्ये मायनस साइन इंडिकेट काय करतोय, काय करतोय रे मायनस साइन, मायनस साइन विल इंडिकेट दॅट द रिस्टोरिंग फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट दे आर इन द अपोजिट डायरेक्शन. म्हणजे मायनस साइन म्हणजे फक्त डायरेक्शन असतं. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही मायनस घ्या, किंवा जर समजा तुम्ही मॅग्निट्यूडचा विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला काय घ्यावं लागेल. ओके, फॉर मॅग्निट्यूड या ठिकाणी बघा, फॉर मॅग्निट्यूड जर समजा तुम्ही या ठिकाणी मॅग्निट्यूडचा विचार केला, मॅग्निट्यूड साठी काय येणार आहे, के बाय एम. के बाय एम इक्वल टू काय येणार आहे, ए अपॉन एक्स येणार आहे. म्हणजे या ठिकाणी के बाय एम कुठं होतं रे, बघा वरच्या फॉर्म्युल्यामध्ये के बाय एम कुठं होतं, यस या ठिकाणी. आता याला काय करतो मी, याला मी आता हे जे इक्वेशन आहे कोणत्या टाइपचं, हे इक्वेशन. ओके, याला मी काय करतो, इक्वेशन नंबर 1 नाव देतो. ओके, याला मी इक्वेशन 1 नाव देतो, कारण की या इक्वेशन मध्ये अंडर रूट ऑफ के बाय एम आहे, आणि के बाय एम च्या ठिकाणी मी ए बाय एक्स पुट करू शकतो. अरे के अपॉन एम आहे ना, या ठिकाणी विच इज इक्वल टू काय आहे, ए अपॉन एक्स आहे. मग या वरच्या इक्वेशन मध्ये के बाय एम च्या ठिकाणी मी ए अपॉन एक्स पुटअप करू शकतो. हा सर, पुटअप करा. ओके, तर या ठिकाणी येणार आहे फ्रॉम इक्वेशन 1. ओके, फ्रॉम इक्वेशन 1, तर टी इक्वल टू काय येणार आहे, 2 बाय अपॉन अंडर रूट ऑफ के बाय एम च्या ठिकाणी ए अपॉन एक्स मी पुटअप करू शकतो. म्हणजे फायनल जे इक्वेशन आहे, आता अंडर रूट ऑफ द ए म्हणजे काय आहे, ऍक्सेलरेशन आहे सर, एक्स म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. तर फायनली मी असं लिहू शकतो का, टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ द, यस अंडर रूट ऑफ द, या ठिकाणी स्मॉल ए ला समजा मी वर्डिंगच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर या ठिकाणी काय येणार आहे, ऍक्सेलरेशन येणार आहे. आणि पर युनिट या ठिकाणी काय आहे, ऍक्सेलरेशन, पर युनिट काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. तर याला मी असं लिहू शकतो. आणि हा जो फॉर्म्युला आहे आपला, हा फॉर्म्युला आपल्याला युज होणार आहे कशामध्ये, जेव्हा आपण टाइम पिरियड ऑफ द सिंपल पेंडुलम फाइंड आउट करणार आहोत, तर याच्यामध्ये हा फॉर्म्युला आपला युज होणार आहे. सो दिस फॉर्म्युला इज ऑल्सो युजफुल, दिस फॉर्म्युला इज ऑल्सो युजफुल. याच्यामध्ये तुला काय करायचंय, याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ द ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणजे ओमेगाला तुम्ही काय लिहू शकता, मला सांगा मेन फॉर्म्युला आपला. हा सर, मेन फॉर्म्युला तर मी विसरून गेलो, मग कोणता आहे, अरे टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा तुम्हाला सांगितला होता ना, यस सांगितला होता. ओके, मग हे 2 पाय, मग हे ओमेगाला आपण काय लिहिलं आहे, अंडर रूट ऑफ ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट लिहिलं आहे. ओके, मग तुम्हाला जर समजा या ठिकाणी काय फाइंड आउट करायला सांगितलं, टाइम पिरियड फाइंड आउट करायला सांगितला, कधी कधी तुम्हाला ऍक्सेलरेशन देतील, डिस्प्लेसमेंट देतील, आणि 2 पायची व्हॅल्यू तर तुम्हाला माहित असते. तर त्या ठिकाणी तुम्ही या फॉर्म्युलाचा युज करून तुम्ही टाइम पिरियड ऑफ द, यस एसएचएम फाइंड आउट करू शकता.
ओके, लक्षामध्ये सर्वांच्या? यस. जर समजा समजलं असेल तर मला सांगा, कमेंट मध्ये लवकर मला येस. सांगा. ओके, म्हणजे टाइम पिरियडचे दोन फॉर्म्युले महत्वाचे आहेत. टी इक्वल्स टू 2π इंटू अंडर रूट ऑफ द m बाय k, आणि त्याच्यानंतर टी इक्वल्स टू 2π अपॉन अंडर रूट ऑफ द ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओके, त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे बघा बरं, हा क्वेश्चन आपला अर्धा राहिला होता. याच्यामध्ये आपल्याला काय डिफाईन करायला सांगितलंय? फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम डिफाईन करायला सांगितलंय. काय सांगितलंय? फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम आपल्याला डिफाईन करायला सांगितलंय. मग सांगा बरं, फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम काय असतं? व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी? आता ही गोष्ट मी तुम्हाला कुठे सांगितली होती रे? रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपण स्टडी केलं, टाइम पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन आणि द फ्रिक्वेन्सी ऑफ द रिव्होल्यूशन. हा सर, फ्रिक्वेन्सी आपण स्मॉल एन ने इंडिकेट करत असतो, आपण डिस्कस केलं. मग काय असतं डेफिनेशन? यस, फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम चे डेफिनेशन या ठिकाणी सी लिहितोय मी, फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम. ओके, व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम? याला आपण इंडिकेट करतो स्मॉल लेटर एन. आता या ठिकाणी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं बघा, इट इज द रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड असतो. आता हे जे 1/t आहे ना, 1/एनिथिंग म्हणजे काय असतं रे? 1/एनिथिंग म्हणजे काय असतं? रेसिप्रोकल. याला आपण काय म्हणतो? रेसिप्रोकल म्हणतो. आता काही विद्यार्थ्यांना नवीन असे शब्द, कारण की तुम्ही 11वीला हा स्टडी करायला पाहिजे होतं, बट ठीक आहे, आता करून आहे, यु नो ऑल द थिंग्स. ओके, सो 1/एनिथिंग याला काय म्हणायचं? रेसिप्रोकल म्हणायचं. ओके, म्हणजे 1/t आहे. मग मी डेफिनेशन ऑफ द फ्रिक्वेन्सी कशी बनवू शकतो? द रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड. ओके, व्हाट इज द कॅपिटल टी? टी मतलब होता है टाइम पिरियड. ओके, सो या ठिकाणी डेफिनेशन इंग्लिश मध्ये कशी येईल? द रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड इज कॉल्ड एज द फ्रिक्वेन्सी. अशी मी डेफिनेशन लिहू शकतो का? यस. ओके, येस सर. ओके. आणि त्याच्यानंतर याची दुसरी एक डेफिनेशन काय आहे ते मला सांगा. आता एक मिनिट, चल भाई चल, जल्दी जल्दी. हा, या ठिकाणी आपल्याला दुसरी एक डेफिनेशन बनवायची आहे. दुसरी डेफिनेशन म्हणजे कशी? आता यस, वेर इज अवर हायलायटर? यस, हेर इज. ओके, तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी, आता मला सांगा, हा सॅटेलाइट आहे. ओके, आता हा सॅटेलाइट काय करतोय? अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होतोय, रोटेट होतोय. बघा रे, लक्षात आलंय का सर्वांना? अरे मी कुठे दिसतोय? मी दिसतोय का सर्वांना? मला ते दिसत नाही मी, येस सर. कारण की दिसताय सर. हा इथून गायब झालेला आहे, त्याच्यामुळे मला दिसत नाही. त्याच्यामुळे मी काय करतो, याला मी स्टॉपच करतो व्हिडिओला. ओके, आता मला माहित नाही ऍक्च्युअल मध्ये मी कुठं दिसतोय, कोपऱ्यात दिसतोय का मध्ये दिसतोय? कोपऱ्यात दिसताय. ओके, ठीक स्क्रीन आहे. शेअर झाली. अच्छा, बरं ठीक आहे. स्क्रीन शेअर झाली नाही का? झाली आहे. ओके ओके, हा. तर या ठिकाणी बघा, हा जो सॅटेलाइट आहे, हा सॅटेलाइट अर्थच्या भोवती काय होतं? रिव्हॉल्व होते. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं? व्हॉट इज द पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन? ओके, या सॅटेलाइटला कम्प्लीट एक रिव्होल्यूशन होण्यासाठी, या सॅटेलाइटला कम्प्लीट एक रिव्होल्यूशन होण्यासाठी किती वेळ लागतोय? याला आपण म्हणलं होतं पिरियड ऑफ द रिव्होल्यूशन ऑफ द सॅटेलाइट. मग या ठिकाणी एका युनिट टाइम मध्ये हा सॅटेलाइट किती चक्कर मारतोय? ओके, बघा डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी आणि पिरियड समजतोय का? एक रिव्होल्यूशन व्हायला किती टाइम लागतोय? याला म्हणायचं टाइम पिरियड. आणि एका युनिट टाइम मध्ये किती रिव्होल्यूशन कंप्लीट करतोय? याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी म्हणायचं. ओके, आता या ठिकाणी डिफरन्स म्हणून सांगतो. जर समजा एका तासामध्ये समजा हा जर 5 तास लागत असेल, म्हणजे सॉरी, एका तासामध्ये समजा हा 5 रिव्होल्यूशन कंप्लीट करत असेल. किती? 5 रिव्होल्यूशन कंप्लीट करत असेल एका तासामध्ये. मग या ठिकाणी एक रिव्होल्यूशन कंप्लीट व्हायला किती टाइम लागतोय? याला म्हणायचं टाइम पिरियड. आणि एक, ओके, येत्या लक्षामध्ये एक रिव्होल्यूशन कंप्लीट व्हायला किती टाइम लागतोय? याला म्हणायचं टाइम पिरियड. आणि एका तासामध्ये किती रिव्होल्यूशन कंप्लीट होत आहे? 5 होत आहे ना, मग याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी म्हणायचं. ओके, म्हणजे एक दुसऱ्या टाइपची डेफिनेशन आहे, द नंबर ऑफ ऑसिलेशन. आता आपल्याला ऑसिलेशन स्टडी करायचे, बरोबर आहे. या ठिकाणी पेंडुलम आहे. आता हा पेंडुलम असा रिव्हॉल्व होतोय, बरोबर आहे. हा पेंडुलम असा ऑसिलेट होतोय. तर या ठिकाणी हा जो पेंडुलम आहे, एका युनिट टाइम मध्ये किती ऑसिलेशन्स परफॉर्म करायलाय? याला काय म्हणायचं? फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम म्हणायचं. ओके, लक्षामध्ये? चला ठीक आहे, दोन टाइपच्या डेफिनेशन आहेत. कोणती जरी डेफिनेशन लिहिली तरी पण तुम्हाला या ठिकाणी फुल मार्क भेटतात.
ओके, पहिली वाली आपली डेफिनेशन सोपी आहे, पण मी तुम्हाला दोन्ही पण डेफिनेशन लिहून देतो. ओके, राईट डाउन द डेफिनेशन ऑफ द एसएचएम, सॉरी, डेफिनेशन ऑफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम. यस. कोणत्या कलरचा पेन घेऊ रे? ब्ल्यू वाला घेऊ. चला ठीक आहे. हा, तर या ठिकाणी दुसरी वाली डेफिनेशन मी पहिल्यांदा लिहितो आणि पहिली वाली सेकंड वेळेस लिहितो. ओके, तर या ठिकाणी लिहा द नंबर ऑफ oscillations, the number of oscillations, the number of oscillations performed by the object, performed by the object by the object in unit time. ओके, युनिट टाइम मध्ये किती ऑसिलेशन्स कंप्लीट व्हालेत, ओके, किती व्हायब्रेशन कंप्लीट व्हालेत, याला म्हणायचं काय म्हणायचं, फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम. द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम म्हणू शकता. ओके, किंवा या ठिकाणी द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म बाय द ऑब्जेक्ट इन युनिट टाइम परफॉर्मिंग एसएचएम असे म्हणू शकता. ओके, इज कॉल्ड ॲज द, या ठिकाणी काय येणार आहे, इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी ऑफ एसएचएम. ओके, इज कॉल्ड ॲज द फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑर मध्ये डेफिनेशन लिहायचं आहे. ऑर मध्ये डेफिनेशन काय येणार आहे, द रेसिप्रोकल ऑफ द टाइम पिरियड ऑफ द ऑसिलेशन. ओके, राईट डाउन द डेफिनेशन, द रेसिप्रोकल ऑफ time period of oscillation, the reciprocal of time period of oscillations is called frequency. ओके, त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी म्हणतो. आता बघा, डेफिनेशन थोडी वेगळ्या टाईपची असू शकते किंवा अशी असू शकते, म्हणजे मिनिंग सेम निघाला पाहिजे. ओके, लक्षामध्ये, सो दिस इज द फ्रिक्वेन्सी, आणि तुम्हाला खाली लिहायचं या ठिकाणी देअरफॉर, मग या ठिकाणी रेसिप्रोकल असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता देअरफॉर n इक्वल्स टू 1/t. ओके, त्याच्यानंतर टीचा फॉर्म्युला काय आहे, या ठिकाणी 2π/ω आहे, मग ओमेगा समजा वर गेला, सो ओमेगा अपॉन काय येणार आहे, 2π येणार आहे. आता ओमेगाची व्हॅल्यू किती रे, ओमेगा म्हणजे √k/m असतं, हा सर. त्याच्यानंतर या ठिकाणी काय येणार आहे, √k/m, म्हणजे या ठिकाणी मी असं लिहू शकतो का, ओमेगाची व्हॅल्यू किती आहे, √k/m आहे. ओके, अपॉन हे 2π आहे, मग याला मी असं लिहू शकतो का सेपरेटली, 1/2π इंटू √k/m, म्हणजे थोडं जरा लिहायला बेस्ट वाटेल, 1/2π इंटू √k/m. So this is the formula of the frequency of the oscillation किंवा frequency of the vibration. Okay, so n equals to 1/2π into k/m फॉर्म्युला आलेला आहे. ओके, आता या ठिकाणी चला ठीक आहे, डेफिनेशन मध्ये समजा तुम्ही एक शब्द जरी ऍड केला तरी चालतो, कोणता, द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म बाय द पार्टिकल किंवा परफॉर्म बाय द ऑब्जेक्ट परफॉर्मिंग लिनियर एसएचएम. ओके, परफॉर्मिंग लिनियर एसएचएम इन अ युनिट टाइम इज कॉल्ड एज द फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम, असं तुम्ही म्हणू शकता. ओके, लक्षामध्ये, तो पार्टिकल, तो ऑब्जेक्ट एसएचएम परफॉर्म करतोय, तर या एसएचएम ला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम म्हणतो. ओके, लक्षामध्ये. आता त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे आपला, ओके ठीक आहे, थोडी जरा तब्येत बिघडलेली आहे, कारण की वातावरण थोडं, आज खूप पाऊस झालेला आहे, काल बी खूप पाऊस झाला. चला ठीक आहे, तर या ठिकाणी सर्वांना डेफिनेशन समजल्या का, पिरियड ऑफ द एसएचएम आणि फ्रिक्वेन्सी ऑफ द एसएचएम. येस सर. यस, आज मी लेक्चर घेणार नव्हतो, बट कसं आहे, तुमचा सिलेबस टाइमला एंड झाला पाहिजे आणि आपण जो शब्द दिलेला आहे तो पाळला पाहिजे, बरोबर आहे, कारण की सिलेबस आपला खूप वास्ट आहे, मग त्याच्यामुळे म्हणलं ठीक आहे घेऊ आपण. ओके, त्याच्यानंतर आता पुढचा आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत, फेज ऑफ द एसएचएम काय असतो किंवा अँगल ऑफ एसएचएम काय असतो, आपण डिस्कस करणार आहोत. ओके, क्वेश्चन लिहिता का? येस, राईट ऑन द क्वेश्चन, आणि हा क्वेश्चन हा सेपरेटली 2 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, हा यस, राईट ऑन द क्वेश्चन. What does the following phase angle indicates? Okay, what does, question लिहायचं तुम्हाला, what does
what does the following phase angle indicates? ओके, आता या ठिकाणी थीटा इक्वल्स टू, आता या ठिकाणी तुम्ही थीटा घेऊ शकता किंवा फाय घेऊ शकता. जर समजा थीटा इक्वल्स टू 0 डिग्री असेल पहिल्या केसमध्ये, त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये जर समजा थीटा इक्वल्स टू 180 डिग्री असेल. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी थर्ड केसमध्ये जर समजा थीटा इक्वल्स टू 90 डिग्री असेल आणि फोर्थ केसमध्ये थीटा इक्वल्स टू समजा जर 270 डिग्री असेल. ओके, 270 डिग्री असेल. आता कधी कधी ते काय विचारते तुम्हाला, हे 0 डिग्री मध्ये देतील किंवा कधी कधी रॅडियन मध्ये देऊ शकतात. मग 180 डिग्री म्हणजे किती असतं रे, पाय रॅडियन असतं. त्याच्यानंतर 90 डिग्री म्हणजे किती असतं, यस π/2 रॅडियन असतं. आणि 270 डिग्री म्हणजे किती असतं, 3π/2 रॅडियन असतं. म्हणजे रॅडियन मध्ये देऊ द्या किंवा त्यांनी आपल्याला डिग्री मध्ये देऊ द्या, काही फरक पडत नाही. ओके, आता या ठिकाणी फेज अँगल जर समजा, आता फेज अँगल म्हणजे काय, आता काही विद्यार्थ्यांना थोडा प्रश्न पडला असेल बघा. या ठिकाणी एक्स इक्वल्स टू आपला मेन फॉर्म्युला काय, एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी जे ओमेगा टी प्लस फाय आहे याला तुम्हाला काय करायचंय, थीटा लिहायचंय. म्हणजे या ठिकाणी जो साइनचा अँगल आहे, येते का लक्षामध्ये. ओके, फेज अँगल म्हणजे काय, हा जो साइनचा अँगल आहे या हा जर अँगल समजा 0 डिग्री असेल तर त्या ठिकाणी त्याचा मिनिंग काय होतो हे तुम्हाला त्यांनी म्हणजे विचारले आहे, हे तुम्हाला त्यांनी सांगायला सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर जर समजा हा जो अँगल आहे साइनचा अँगल जर 180 असेल तर त्याचा अर्थ काय यार, त्याच्यानंतर 90 डिग्री असेल तर त्याचा अर्थ काय, आणि 270 डिग्री असेल तर त्याचा अर्थ काय, असं त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चनचा मिनिंग सर्वांना समजला का? यस, क्वेश्चनचा मिनिंग समजला का रिपीट करू क्वेश्चनचा मिनिंग, कारण की हा क्वेश्चनचा मिनिंग सहजासहजी Yes, sir. कोणाला समजत नाहीये. हा ठीक आहे सुबोध, लक्ष द्या, बाकीचे sir. पण लक्ष द्या इकडं. यस, कोण कोण आहे, शीतल, सानिया, देन सानिका, रचना, आदित्य जाधव, नेहा, सिंथिया. ओके, आता एखाद्या वेळेस समजा एखाद्याचं नाव मिसिंग असेल, ठीक आहे सुबोध. हा, तर ठीक आहे, लक्ष द्या. आय एम द स्टुडंट्स हु आर सिटिंग इन द क्लास. तर या ठिकाणी बघा त्यांनी काय म्हणलंय, व्हॉट डज द फॉलोइंग फेज अँगल इंडिकेट्स. अच्छा, फेज अँगल इंडिकेट्स म्हणजे या ठिकाणी खालील प्रमाणे त्यांनी जे आपल्याला फेज अँगल दिलेले आहेत तर त्याचा इंडिकेशन काय आहे, त्याचा मिनिंग काय आहे हे आपल्याला त्यांनी सांगायला सांगितलंय. ओके, जर समजा थीटा इक्वल्स टू 0 डिग्री असेल, थीटा इक्वल्स टू 180 असेल, थीटा इक्वल्स टू 90 असेल किंवा थीटा इक्वल्स टू 270 असेल. कधी कधी समजा रेडियन मध्ये दिलं पाय रेडियन येतं, त्याच्यानंतर π/2 रेडियन येतं आणि 3π/2 रेडियन येतं. कधी कधी ओके रेडियन मध्ये देऊ शकतात एखाद्या वेळेस आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी. आता मला सांगा, एक्स इक्वल्स टू मेन फॉर्म्युला आपला काय, हा सर एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय आहे. मग राजांनो हे जे ओमेगा टी प्लस फाय आहे, ओके एक मिनिट, हा, आता या ठिकाणी हे जे ओमेगा टी प्लस फाय आहे यालाच म्हणायचं फेज अँगल, यालाच काय म्हणायचं, फेज अँगल म्हणायचं. मग जर समजा या ठिकाणी थीटा हा 0 डिग्री असेल तर त्या ठिकाणी त्याचं मिनिंग काय होतं हे तुम्हाला वर्डिंग मध्ये त्यांनी सांगायला सांगितलंय. त्याच्यानंतर 180 डिग्री असेल तर त्या ठिकाणी त्याचा मिनिंग काय होतो, जर समजा 90 डिग्री असेल त्याचा मिनिंग काय होतो, आणि 270 डिग्री असेल तर त्याचा मिनिंग काय होतो. आता मला सांगा, मी जर तुम्हाला विचारला फेज अँगल 90 डिग्री आहे आणि त्याचा मिनिंग सांगा म्हणलं तर तुम्हाला लक्षात येईल का रे, नाही येणार, बरोबर आहे, येते लक्षामध्ये. मग त्याचा ऍक्च्युअल मध्ये मिनिंग काय आहे ते तुम्हाला सांगायला सांगितलं. एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, एकदम व्यवस्थित पद्धतीने आपण घेऊया. ओके, येते लक्षामध्ये. चला ठीक आहे, या क्वेश्चनला IMP मार्क करा. 2 मार्काला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक्झाम मध्ये. यस, 2 मार्कासाठी, एखाद्या वेळेस समजा 3 मार्कासाठी विचारले जातील. हा, 2 मार्कसाठी तुम्हाला ते 4 नाही देणार, 2 मार्कसाठी तुम्हाला थीटा इक्वल्स टू 0 देतील आणि थीटा इक्वल्स टू 270 देतील किंवा थीटा इक्वल्स टू 180 देतील किंवा थीटा इक्वल्स टू 90 देतील. ओके, कोणते बी 2 तुम्हाला फेज अँगल विचारतील आणि त्याचा मिनिंग काय आहे, त्याचा मिनिंग काय आहे हे तुम्हाला सांगायला सांगितले. ओके, आता बघा, जर समजा थीटा इक्वल्स टू 0 असेल तर पहिल्या केसमध्ये जर समजा थीटा इक्वल्स टू 0 डिग्री असेल तर याचा मिनिंग काय होतो. आता मला सांगा, या ठिकाणी आपला पेंडुलम आहे, हा सर पेंडुलम आहे, येतो हमें पता आहे. ओके, आता पेंडुलमच्या 2 पोझिशन असतात, कोणकोणत्या सर, मेन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन, बरोबर आहे, ही गोष्ट आम्हाला माहिती आहे सर. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम पोझिशन 2 टाईपच्या असतात,
पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असते. सही बात आहे. ओके, मग थिटा इक्वल्स टू 0. मग थिटा इक्वल्स टू 0 म्हणजे काय? आपला जो या ठिकाणी पेंडुलम आहे तो इनिशियल पोझिशनला आहे. त्यांनी त्याची पोझिशन चेंज केलेली नाहीये, त्याच्यामुळे थिटा इक्वल्स टू काय असतो? 0 असतो. ओके, आता या ठिकाणी हा जो पेंडुलम आहे मॅक्झिमम कुठे जाणार आहे? मॅक्झिमम 90 डिग्री पण जाऊ शकतो. मग या ठिकाणी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आणि त्याच्यानंतर हा कुठे जाणार आहे? एक्स्ट्रीम कंडिशनला, म्हणजे या ठिकाणी इकडे जाऊ शकतो. ओके, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? यस, नेगेटिव्ह एक्स्ट्रीम कंडिशन. आणि हा अँगल किती असतो? 90 असतो. हा अँगल किती असतो? 90 असतो. येते लक्षामध्ये? ओके, तर या ठिकाणी जेव्हा थिटा इक्वल्स टू 0 असतो, याचा मिनिंग काय होतो रे? जेव्हा थिटा इक्वल्स टू 0 असतो सर, तो जो आपला पेंडुलम आहे तो जाग्यावरच आहे, तो हललेला नाहीये. मग बस यालाच इंग्लिश मध्ये लिहा. ओके, काय लिहिणार? when theta equals to 0 degree indicates that the particle is at the mean position. पार्टिकल कुठं आहे? ओरिजिनल पोझिशनला आहे राव, मीन पोझिशनला आहे. ओके, त्याच्यानंतर काय येणार आहे? ड्युरिंग द बिगिनिंग ऑफ द फर्स्ट ऑसिलेशन. बट कधी? ड्युरिंग द बिगिनिंग ऑफ द फर्स्ट ऑसिलेशन, म्हणजे जेव्हा तो त्याचं फर्स्ट ऑसिलेशन स्टार्ट करणार आहे. बट त्यांनी केले का स्टार्ट? नाही केले सर. ओके, पण तो त्याचं फर्स्ट ऑसिलेशन स्टार्ट करणार आहे, त्यांनी केलेलं नाहीये. मग त्याची बिगिनिंगची जी पोझिशन आहे त्यालाच म्हणतो आपण थिटा इक्वल्स टू 0 डिग्री सेल्सिअस. येते लक्षामध्ये? नोट्स मध्ये मी व्यवस्थित आणि खूप चांगल्या पद्धतीने वर्डिंग मध्ये लिहिलेलं आहे. जर समजा आता या ठिकाणी मी वर्डिंग मध्ये तुम्हाला लिहून दिलं तर आपला टाइम जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. बघा काय लिहायचं तुम्हाला? थिटा इक्वल्स टू 0. काय लिहायचंय? कसं लिहायचंय? द फेज अँगल थिटा इक्वल्स टू 0 डिग्री indicates that the particle is at the, कुठं आहे रे? is at the mean position. बट कधी? ड्युरिंग इट्स फर्स्ट ऑसिलेशन. ओके, त्याच्या फर्स्ट ऑसिलेशन मध्ये जेव्हा तो त्याचं फर्स्ट ऑसिलेशन स्टार्ट करणारच असतो, तर त्या ठिकाणी थिटा इक्वल्स टू काय असतो? 0 असतो. ओके, त्याच्यानंतर जर समजा या ठिकाणी थिटा इक्वल्स टू जर समजा आपण याच्यामध्ये आणखीन 360 डिग्री ऍड केला, थिटा प्लस 360 डिग्री असेल, तर याचा अर्थ काय होतो रे? याला मी असं लिहू शकतो का? ऑर मध्ये? यस, कशा पद्धतीनं? एक मिनिट, याला मी ऑर मध्ये थिटा प्लस 2 पाय रेडियन असं लिहू शकतो का? बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जर समजा थिटा, म्हणजे थिटा पहिल्यांदा किती आहे? 0 डिग्री आहे, म्हणजे 0 प्लस 360 असेल, तर या ठिकाणी ऑब्जेक्ट तुमचा मीन पोझिशनलाच असणार आहे. बट त्यांनी त्याची फर्स्ट ऑसिलेशन कंप्लीट केलेला आहे. ओके, पहिल्यांदा तो 90 डिग्री गेला, त्याच्यानंतर 90 आला, 180 झाला, त्याच्यानंतर 90 गेला आणि त्याच्यानंतर 90 आलाय. म्हणजे टोटल तो 360 डिग्री त्यांनी अँगल परफॉर्म केलेला आहे, एक ऑसिलेशन परफॉर्म केलेला आहे. आणि तो कुठं आलेला आहे? मेन पोझिशनला आलेला आहे, ओरिजिनल पोझिशनला आलेला आहे. हा सर, म्हणजे जेव्हा आता त्यांनी असं विचारलं का आपल्याला थिटा प्लस 360 डिग्री असं विचारले का? नाही. जर समजा चुकून विचारलं, नीट मध्ये आणि जेई मध्ये विचारू शकतात. ओके, जर समजा विचारलं त्यांनी, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय लावावं लागेल? यस, कोणता आन्सर टिक करावं लागेल? द ऑब्जेक्ट इज ऍट द मेन पोझिशन बट ड्युरिंग इट्स सेकंड ऑसिलेशन. कारण की 360 आपण ऍड केलंय ना, त्यांनी फर्स्ट ऑसिलेशन कंप्लीट केल्यानंतर तो सेकंड ऑसिलेशन स्टार्ट करणार आहे आणि तो त्या पोझिशनला आहे. हा सर, आता लक्षात आलं. यस, आलं का लक्षामध्ये? सांगा बरं लवकर. येस सर. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला खालचं लक्षात नाही जरी आला असेल तरी टेन्शन घ्यायचं नाही. वरचं थिटा इक्वल्स टू 0 डिग्री कधी असतो? जेव्हा ऑब्जेक्ट हा मेन पोझिशनला असतो आणि त्याचा तो फर्स्ट ऑसिलेशन स्टार्ट करण्याच्या मार्गावरच असतो आणि त्यांनी केलेलं नाहीये स्टार्ट, बट तो करणारच आहे. याला म्हणायचं थिटा इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर सेकंड आहे बघा, काय रे? थिटा इक्वल्स टू किती आहे? 180 आहे. मग 180 कधी राहणार आहे? यस, आता हा आपला पेंडुलम इथं आहे, इथून तो इथं गेलेला आहे, 90 डिग्री झालं आणि त्याच्यानंतर 90, त्याच्यानंतर डबल त्यांनी 90, म्हणजे या ठिकाणी 180 डिग्री. म्हणजे तुमचा जो पेंडुलम आहे तो त्याच पोझिशनला आलाय, त्याच म्हणजे कुठं? मेन पोझिशनलाच आलेला आहे. बट या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे? फर्स्ट ऑसिलेशन स्टार्ट करून तो डबल त्याच पोझिशनला आलाय. फर्स्ट ऑसिलेशन कंप्लीट केले का? नाही. फर्स्ट ऑसिलेशन कंप्लीट कधी होतं? ऑब्जेक्ट इथून इथं गेला, डबल खाली आला, डबल इकडे गेला आणि डबल इथंच आला. हे झालं फर्स्ट ऑसिलेशन. म्हणजे त्यांनी हाफ ऑसिलेशन कंप्लीट केलेला आहे आणि ऑब्जेक्ट हा मेन पोझिशनला आलेला आहे. यस, गॉट दिस? सर्वांना समजलं एकदम व्यवस्थित? हो सर, समजलं. यस, तुम्हाला काय लिहायचंय मग? फेज अँगल थिटा इक्वल्स टू 180 डिग्री indicates that during its first oscillation the particle is at the mean position and moving to the negative extreme position किंवा नेगेटिव्ह डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी बघा, एक मिनिट, याला मी रब करतो. हा,
ओके, आता या ठिकाणी ऑब्जेक्ट इथून डबल इथंच आलेला आहे. ओके, ड्युरिंग इट्स फर्स्ट ऑसिलेशन अँड इट अबाउट टू स्टार्ट इट्स ऑसिलेशन टुवर्ड्स द नेगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तो त्याचं ऑसिलेशन नेगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कडे चालू करणार आहे. त्या ठिकाणी थिटा इक्वल्स टू किती आहे 180 डिग्री आहे. इथे लक्षामध्ये. त्याच्यानंतर थिटा इक्वल्स टू 90 डिग्री कधी असेल रे? सांगा बरं, थिटा इक्वल्स टू 90 डिग्री. आता मला तुम्ही सांगू शकता थिटा इक्वल्स टू 90 डिग्री. यस, कधी असणार आहे? आता या ठिकाणी आपला पेंडुलम आहे. पेंडुलम इथं मेन पोझिशनला होता. इथून तो इथं गेलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला गेलेला आहे या ठिकाणी 90 डिग्री. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल द ऑब्जेक्ट इज ऍट द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कंडिशन बट ड्युरिंग इट्स फर्स्ट ऑसिलेशन. ओके, जेव्हा तो त्याचा फर्स्ट ऑसिलेशन परफॉर्म करत होता, तर त्या ठिकाणी परफॉर्म करता करता तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कंडिशनला तो काय झालेला आहे, रीच झालेला आहे. इथे लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपण म्हणलं या ठिकाणी थिटा इक्वल्स टू 90 डिग्री. आणि जर समजा या ठिकाणी थिटा इक्वल्स टू 90 प्लस डबल 360 असेल, तर याचा अर्थ काय होतो रे? म्हणजे त्यांनी एक ऑसिलेशन कंप्लीट केलंय. 360 डिग्री म्हणजे याचा अर्थ होतो एक ऑसिलेशन कंप्लीट केले त्यांनी. म्हणजे एक ऑसिलेशन कंप्लीट केल्यानंतर सेकंड ऑसिलेशनच्या तो इथं पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कंडिशनला आहे. ओके, हे तुम्हाला विचारणाने जर समजा विचारलं तर तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे. आणि जर समजा थिटा इक्वल्स टू जस्ट 90 डिग्री असेल, तर ऑब्जेक्टनी त्याचं फर्स्ट ऑसिलेशन स्टार्ट केलेलं आहे आणि फर्स्ट ऑसिलेशन स्टार्ट केल्यानंतर तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कंडिशनला पोहोचलेला आहे. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर थिटा इक्वल्स टू किती आहे रे फायनली? यस, 4th नंबरचा आहे बघा. थिटा इक्वल्स टू किती आहे? 270 डिग्री. मग 270 डिग्री मध्ये कुठे येणार आहे तो? थिटा इक्वल्स टू समजा 270 डिग्री असेल, तर या ठिकाणी बघा 270 ला कुठे येणार आहे तो? या ठिकाणी. इथून इथं गेला, डबल इथं आला आणि डबल इथं आलेला आहे. म्हणजे तो नेगेटिव्ह एक्स्ट्रीम कंडिशनला आहे. ओके, द ऑब्जेक्ट इज ऍट द, तुम्हाला असं लिहायचंय द फेज अँगल थिटा इक्वल्स टू 270 डिग्री इंडिकेट्स दॅट द ऑब्जेक्ट इज ऍट द नेगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ड्युरिंग इट्स फर्स्ट ऑसिलेशन. ओके, आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी आपण फेज ऑफ द एसएचएम स्टडी केलेला आहे. याच्यानंतरचं जे डेरिव्हेशन आहे ते आपलं 20 मिनिटांमध्ये होणार नाही. याला कम्प्लीट आपल्याला 1 तास लागतो. तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी थांबू. ओके, आणि उद्या आपण याच्या पुढचं डेरिव्हेशन बघूया. कम्प्लीट आपल्याला उद्याला 1 तास लागणार आहे. ओके, चालते, ठीक आहे. हॅव अ नाईस डे. बाय बाय टू ऑल ऑफ यू.